जर तुम्ही दररोज इंस्टाग्राम वापरत असाल, मग रील पाहण्यासाठी असो, पोस्ट करण्यासाठी किंवा मेसेजेससाठी वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण इंस्टाग्राम युजर्सचा प्रायव्हेट डेटा लीक झाला आहे. एका सायबर रिपोर्टनुसार इंस्टाग्रामशी संबंधित सुमारे 1,75,00,000 युजर्सची माहिती डार्क वेबवर विकली जाते असा दावा करण्यात आला. या रिपोर्टनुसार या बातमीमुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या लाखो लोकांमध्ये आपल्या अकाउंटच्या सुरक्षेबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता या लीक झालेल्या डेटामध्ये नेमकं काय असणार आहे, तर रिपोर्टनुसार या लीक झालेल्या डेटामध्ये इंस्टाग्राम युजर्सचे युजर नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि काही प्रकरणांमध्ये लोकेशनशी संबंधित माहिती समाविष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती एकत्रितपणे मिळाल्यास सायबर गुन्हेगारांसाठी कोणाचंही अकाउंट हॅक करणं सोपं होऊ शकतं. इंस्टाग्राम युजर्ससाठी धोका नेमका काय? जर तुमचा ईमेल किंवा फोन नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागला, तर ते इंस्टाग्राम किंवा मेटाच्या नावाने खोटे पण अगदी खरे वाटणारे मेल आणि मेसेज पाठवू शकतात. या माध्यमातून तुमच्याकडून पासवर्ड, OTP किंवा लॉग इन माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यालाच फिशिंग अटॅक म्हटलं जातं आणि सध्या याच प्रकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. तर तुमचं अकाउंट धोक्यात आहे की नाही कसं ओळखाल? जर तुम्हाला इंस्टाग्राम कडून वारंवार पासवर्ड बदलण्याचे मेल येत असतील, लॉग इन हिस्ट्रीमध्ये ओळखीचं नसलेलं डिव्हाइस दिसत असेल किंवा अकाउंटमध्ये अनोळखी ऍक्टिव्हिटी जाणवत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत राहा माय महानगर लाईव्ह.